चालेल? शुअर? शुअर? ओके, पुढे जायचं. काय हट्ट? किती जणांची मुलं हट्ट करतात हे विचारणार नाही. विचारलं ना आता. मला लक्षात आलं की हट्ट हा खूप प्रॉब्लेम आहे. सरांनी सुरुवात केली होती ना, होलसेल मध्ये होता प्रॉब्लेम. हट्ट जेव्हा मूल करतं आपण कसा सामना करतो त्याचा? कसा सामना करतो? बोला सर. पुरवायला पाहिजे, नाही तर समजून तर सांगायला. पुरवायची किंवा समजून सांगायची? बरं, कसं ठरवायचं पुरवायची कधी समजून कधी सांगायची? गोष्टीवर कुठला हट्ट करायचा? हा, वस्तूची गरज किती आहे? वस्तूची गरज किती? अजून त्याच्या हिताची असेल तर ओके. अजून काय ऑप्शन आहे? समजा आपण नाही म्हणलं, त्यानं जर अडूनच बसलं तर काय करतो? खरंच? अजून काय ऑप्शन आहे? तो जिद्द करतोय ना आपल्याला नाही द्यायचं, काय ऑप्शन? ओके, डायव्हर्जन. सावधान, इधर से लेफ्ट लीजिए. ओके, अजून काय? मोबाईल देणे. मोबाईल देणे. मी तुम्हाला सांगतो, हे निश्चितच आपण अशा सगळ्या टेक्निक वापरतो आणि त्या टेक्निक्स मधनं आपल्या मुलांची बिहेवियरल कंडिशनिंग होते. काय होते? बिहेवियरल कंडिशनिंग. त्याचा मराठीत अर्थ सांगतो, त्यांची वर्तन करण्याची पद्धत निर्माण होते. काय होते? वर्तन. लक्षात घ्या, कुठलंही बाळ जन्मजात स्टाईल घेऊन येतं का? अशा पद्धतीने हट्ट करणार, असं लोळणार, असं मागणार, ह्याला मागणार, त्याला मागणार, होतं का? ते काय करतंय? ट्रायल अँड एरर करतंय. काय करतंय? ते बघतंय. एकदा काय करतंय? रडून बघ, पप्पाकडे रडून बघ. ओके, देतात का? नाही. मग ते काय करते? पप्पाकडेच रडते, पण टायमिंग चेंज करते. पप्पा ऑफिसला जाताना रडते, पप्पाच्या हातात बॅग आणि याच्या हातात पप्पाचा पाय. हो का नाही? तो टायमिंग चेंज करतो, तो एक्सपेरिमेंट करतो, तो मम्मीकडे जाऊन येतो, तो अजून काहीतरी वेगळी आयडिया करतो. से फॉर एक्झाम्पल, मम्मी बाजारात गेली, आता त्याला माहिती आहे मम्मी मस्त तयार होऊन एकदम बढिया आलेली आहे मार्केटमध्ये, आजूबाजूला गर्दी आहे, आता मी लोळणार. पण त्यानं लोळला किंवा त्यानं काहीतरी नौटंकी सुरू केली, मम्मीच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे झाले, त्याला लक्षात येतं सापडली काय. कारण चाइल्ड काय करते? ट्रायल अँड एरर. खूप जोरात असतंय, भारी आहे की नाही? चाइल्ड काय करते? ट्रायल अँड एरर. गेस कर. शुअर आहे की नाही? अशा वेगवेगळ्या पद्धतीने. बरं, समजा आता तुम्ही दोघं आहात, घरात अजून कोणी मोठा असेल, शांतीत क्रांती तिकडे जायचं, त्यांना पटवायचं, बरोबर? कधी अजून काहीतरी वेगळी आजी आजोबा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात, मी तुम्हाला एक सांगतो, मुलांमध्ये एक नैसर्गिक वृत्ती असते. काय असते? त्यांना प्लेजर हवा असतो. काय हवा असतो? त्यांना आनंद हवा असतो. आणि मुलं ही प्रेझेंट मध्ये जगतात. कशामध्ये? ह्या क्षणामध्ये. मुलाला कानाखाली किती जणांनी मारली कधी? नॉर्मल. पण मारल्यावरती परत येते का आपल्याला? तो क्षण तिथे सोडण्याची त्यांच्या क्षमता असते. एक गिफ्ट आहे. तो क्षण तिथे सोडतात, ते प्रेझेंट मध्ये जगतात आणि त्यांना ह्या क्षणात आनंद पाहिजे असतो. आणि तो आनंद मिळवण्यासाठी मुलं कुठल्याही लेवलला जाऊ शकतात. आता आपण एक काम करू, येथे जी 2-4 छोटी मुलं त्यांना आपण बाहेर एंगेज करू शकतो का? रतीश सर, थोडं बच्चे यांना काय आपल्याला शक्य आहे का? यांना थोडं बाहेर बसवणं, थोडं आमच्या सरांकडे असेल तर प्लीज. चालेल, त्यांना एंगेज करूया आपण बाहेर. काय होतं माहिती आहे ना, मी तुम्हाला देणार आहे मिराज 21 आणि तो त्यांच्या हातात पडू नये. हो का नाही? थोडा वेळ बघा, त्यांना एंगेज करूया आपण. तर मी म्हटल्याप्रमाणे मुलांची बिहेवियरल कंडिशनिंग, वर्तनाची पद्धत, आपण त्यांना कसं ट्रेन करतो यावर.
तर आपला रिस्पॉन्स खूप महत्वाचा आहे. मुलांनी मागितलंय, हे बघा माझ्याकडे नीट बघा. ओके, मूल मागतंय, आपण देतो. असं बरेचदा होतं, मूल मागितलं दिलं, मागितलं दिलं, मागितलं दिलं, मागितलं दिलं होत आहे. खूपदा होते मागितलं दिलं, मागितलं दिलं, मागितलं दिलं, मागितलं दिलं, मागितलं दिलं, मागितलं नाही दिलं, काय होत? रिॲक्ट होणार, रडणार, रडारड, आक्रोश, काय तर आदळ आपट, काय तर नौटंकी, काय तर कलाकारी, हो का नाही? का शब्द आहे आपण, वी आर क्रिएचर्स ऑफ हॅबिट. व्हॉट्स द वर्ड? वी आर क्रिएचर्स ऑफ हॅबिट. आपण सवयीचे गुलाम आहोत. ऐकलंय? मुलांना सवय लागते. आता ह्याच्यामध्ये आवाज येतोय क्लिअर? ओके, ह्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की ती सवय आपण कशी लावतो. लक्षात घ्या, डिमांड डिलिव्हरी, मागितलं नाही दिलं, मागितलं नाही दिलं, मागितलं नाही दिलं, मागितलं नाही दिलं, कल्पना करा, तर मूल मागणं थांबवतो. ह्याचा अर्थ असा नाही की मुलाला ती गोष्ट नकोय. लक्षात येते? तो मार्ग शोधतो. तो काय करणार? आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुमची मुलं साधारणतः 14-15च्या आतली जर असतील ना, ह्या टेक्निक सगळ्यांवर लागू होतात. काही काही वेळा तर 22 वर्ष 22 पर्यंत पण ह्या टेक्निक लागू होतात. आपल्याकडे कोणी डॉक्टर आहे का? येस, आपल्याकडे काही डॉक्टर्स आहेत. तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सायंटिफिकली यांना जास्त गाईड करू शकाल बाकीच्यांना, की मानव प्रजाती एक आहे ना, त्याचा हा प्रीफ्रंटल जो भाग आहे तो डेव्हलप व्हायला वेळ लागतो, हो का नाही डॉक्टर? खूप वेळ लागतो, बरेचदा तर 22 वर्ष उजाळतात. म्हणूनच आपण म्हणतो लेकरांना कळते पण वळत नाही, म्हणतो ना आपण. त्याचं मेन रिझन आहे माणूस हा मॅच्युरिटीला फार उशीर आहे. त्याच्या मागे सायन्स. तर आपण आपल्या मुलांची कंडिशनिंग, बिहेव्हिअरल कंडिशनिंग फार छान पद्धतीने केली पाहिजे. हे मागितलं नाही दिलं तो मार्ग शोधणार, मागितलं दिलं तर त्याला सवय लागणार. करायचं कसं? मागितलं दिलं ह्याला म्हणायचं डिमांड. मागितलं म्हणजे डिमांड, दिलं म्हणजे डिलिव्हरी. डिमांड आणि डिलिव्हरी मध्ये एक पॉज आला पाहिजे. काय आला पाहिजे? त्या पॉज मध्ये काय करायचं? समजा त्याने मागितलं, मी हो किंवा नाही म्हणत नाही, मी काय करतोय? पॉज घेतोय. काय करतोय? कशाचा असू शकतो हा पॉज? हा पॉज असू शकतो डिस्कशनचा. कशाचा? डिस्कशनचा. आता मी तुम्हाला एक आधीच सांगतो जबाबदारी की मूल कितीही छोटं असो त्याला आईचं तर नक्कीच कळतं, हो का नाही मॅडम? कळतं ना मुलाला आईचं? मुलाला कळतं. इव्हन आपल्याकडे ते इतिहासात दाखले जे खोटे नाही. अर्जुनाचा पुत्र गर्भात चक्रव्यूह वेदना, हो का नाही? आपल्याकडे दाखले. मुलांना कळतं. कडेवरच्या मुलाला पण आईचं कळतं. आपण आधीपासून सवय लावली पाहिजे मुलांना डिमांड डिलिव्हरी मध्ये चर्चेची. त्याच्याशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. बरं, चर्चा कशाशी करायची? मूल किती छोटा असो चर्चा झालीच पाहिजे. काय शब्द आहे? झालीच पाहिजे. ओके, तर चर्चा कशाची हो? इकडे काही उन्हाचा त्रास नाही ना? कम्फर्टेबल आहात इकडचे? ठीक ठीक आहे, कम्फर्टेबल आहेत तर मग हरकत नाही, आपण पुढे जाऊ. मुलं नकोत, मुलं नकोत आपल्याला, ठीक आहे. तर मी म्हटल्याप्रमाणे मुलांना जी सवय लावतोय आपण, लक्षात घ्या, लक्षात घ्या सर, मी इकडे लक्षात घ्या. आपलं माइंड आहे ना डिस्ट्रॅक्शन साठी प्रोग्राम आहे. कधी काळी आपण जंगलात राहायचो आणि मी जर इथे चढतोय बाजूला आवाज झाला, लक्ष दिलं नाही तर जीव जाऊ शकतो. आपण कधी काळी जनावर होतो, जंगलात राहायचो, अजून मेंदूचा बेस तोच आहे. जरा काही इकडे तिकडे झालं की लक्ष तिकडे जातं. काय शक्यता या खिडकीत एक वाघ येण्याची? काहीच होणार नाही. बरं, भूकंपाचे अपवाद वगळता डीएनए मध्ये प्रोग्रामिंग आहे. आपल्याला त्याला चॅलेंज करायचं. डीएनए आपल्याला ऍव्हरेज बनवण्यासाठी बनलाय. काय बनलाय? कशामुळे? कारण झुंड में सुरक्षा, हो का नाही? म्हणून सगळ्यांना. तर डिमांड आणि डिलिव्हरी मध्ये काय असलं पाहिजे? डिस्कशन. डिस्कशन हो म्हणण्यासाठी नाही, डिस्कशन नाही म्हणण्यासाठी नाही, किंवा डिस्कशन डायव्हर्ट करण्यासाठी पण नाही. डिस्कशन ह्यासाठी असलं पाहिजे की मुलाला कळलं पाहिजे की जे काही मी ठरवतो, एक पालक, आई असेल, बाबा असेल, दोघं असेल, किंवा सगळे मॅनेजिंग पॅरेंट असतील. मॅनेजिंग पॅरेंट म्हणजे कोण? घरातील प्रत्येक अशी व्यक्ती जी मोठी आहे. ओके, घरात आजी आजोबा असू शकतात, बरेचदा मावशी, मामा, काका, आत्या, जॉईंट फॅमिली, नाना नानी वगैरे असू शकतात. आपण सगळे मॅनेजिंग पॅरेंट. आपण जे काही निर्णय घेतो का घेतो?
चे प्रचंड फायदे होतात. खूप जण म्हटले मुलं हट्ट करतात, खूप जण म्हणले मुलांमध्ये पेशन्स नाही, बरोबर आहे, किंवा मुलं काय म्हणतात त्याला मॅच्युरिटीचा अभाव आहे, खूप साऱ्या गोष्टी येतात. हा एक पॉज आहे ना मुलांच्या आयुष्यात प्रचंड फायदा करून देतो, अनबिलिव्हेबल फायदा. आणि ते फायदे काय आहेत तुम्हाला मी सांगतो.